नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. मुखेड तालुक्यातील तारजवाडी येथील रहिवासी असलेले समाजसेवक राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, पुरोगामी विचारांचे पाईक, सामाजिक साहित्य संमेलन, उत्कृष्ट संघटन, शेतकऱ्यांच्या व कामगारांच्या अनेक आंदोलनामध्ये व सुखादुःखामध्ये धावून जाणारे, तसेच वेगवेगळ्या रोग शिबिर असो, आंदोलन असो, समाजकार्य असो, अशा कार्यक्रमात सहभागी होऊन काम करणारे रावसाहेब पाटील तारडकर यांनी मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघामध्ये यांच्याकडे बघण्याचा जनमानसातील दृष्टिकोन वारीला आहे. म्हणूनच ते या मतदारसंघामध्ये उभे राहण्यात इच्छुक आहेत, अशी अपेक्षा मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघातील मतदारांची इच्छा दिसून येत आहे. मी काँग्रेस पक्षाकडे तिकिटाची मागणी अधिकृत केलेली आहे, पण त्याशिवाय काँग्रेस पक्षानं आमच्या समाजाचा विचार करावा. इथं धनगर समाज हा 1 नंबरवर आहे आणि 1 नंबरवर असलेला समाज हा आमचा आज म्हणजे सगळ्यात खालच्या नंबरला येतो. म्हणजे राजकीयदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या, सगळ्याच दृष्ट्या, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक एकदम खाली आहे. त्यांना कोणी आतापर्यंत न्याय दिलेला नाही. तर या माध्यमातून म्हणजे पक्षाच्या माध्यमातून किंवा सेवेच्या माध्यमातून आम्ही न्याय देऊ शकतो. बाकीचा समाज आमच्याशी जोडलेला आहे. बाकीच्या समाजाला, बहुजन समाजाला, मी बहुजन चळवळीचा एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्त्याला जे माहीत असते ते इतरांना माहीत नसते. सामान्य कुटुंबातला आहे. मग हे न्याय देण्यासाठी आमचा समाज, मोठा भाऊ म्हणून लोक जे वाट पाहत आहेत, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन, एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो.